नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज मम्मीने घराशेजारी कोणती भाजी लावली ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मग चला. हे बघा, ह्या ठिकाणी बांधावर भेंडी लावले. पूर्ण बांधाला भेंडी लावले आणि ह्या साईडला कढीपत्ता लावलाय बाजूला. हे बघा, आणि खालच्या ठिकाणी हळद लावले. खालच्या तोंडात हळद लावलेली आहे. आता इथं आलूवडीची झाडं लावला नाही, तर आलूवडी, हे बघा, आलूवडी लावली ह्या ठिकाणी. इथे पण भेंडी लावले या साईडला. आणि इथे पुढे तमालपत्राचं झाड लावलं आहे. तमालपत्र आपण जी मसाल्यासाठी वापरतो ना, त्याची झाडं लावलं आहे. ही आमची कलम केळ आहे, पूर्ण कलम केळ लावलेले आहे इथे. आणि ही बाजूला वांगी आहेत. आलूवडीच्या बाजूला ही वांगी लावली. ते बघा, गावठी वांगी आहे. तर मग त्याला पुढे, तर हा आमचा शेवगा आहे. 2 टाईम उठतो, लागतो चांगला. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर शेवगे येतात त्याच्यावर. इथे पण आलूवडे लावले या ठिकाणी. आता श्रावण चालू झालं आहे ना, मग आता श्रावणात पण होऊन जाईल. आणि ह्या ठिकाणी तेरा लावलं आहे. तर मग चला पुढे जाऊया. हे लिंबाचं झाड आहे. इथे पण आलूवडे लावले मम्मीने या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी आलूवडे आहे. ह्या साईडला इथे ही काकडीची वेल लावली. काकडीची वेल आंब्यावर, इथं आंब्याचं झाड आहे त्याच्यावर काकडीची वेल लावली. ह्या बाजूला इथे पण तिने आलूवडी लावला आहेत मम्मीने. आलूवडी बहुतेक ठिकाणी आलूवडी जास्त लावलं नाही तिने. आणि हे गावठी केलं आहे या ठिकाणी लावले ते. इथे दोडकी लावले. ही दोडकीची वेल आहे पूर्ण. ह्या ठिकाणी दोडकी लावला नाही. हे बघा, ही दारची भाजी आहे. ही बाजूला दारची भाजी. आणि इथे पण वांगी लावला नाही या ठिकाणी. या ठिकाणी पण वांगी लावले. मग आता पुढे जाऊया. पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे पाणी पण भरपूर आहे. पाणी एक साईडने काढलं आहे हा पूर्ण. ह्या ठिकाणी पण अशी भेंडी लावली. भेंडी 2 दिवस आड करून लागतात, भरपूर भेंडी येतात. तर मग चला जाऊया पुढे. त्या पूर्ण झऱ्याचं पाणी आहे पूर्ण. घरा बाजूलाच आहे छोटेसे. ही शोची झाडं लावला ना सगळीकडे. चिकूचं झाड आहे ह्यामध्ये. या भरण्यामध्ये चिकूचं झाड आहे, त्याच्यामध्ये लावलेलं आहे. हे लिलीचं झाड आहे.
तर मग त्याला आपण मागे जाऊया. मागची जी पडवीची बाजू आहे आमची, त्या ठिकाणी पण लावले मम्मीने. एक समोरच्या बाजूला एक शेवग्याचा झाड लावलं आहे आणि मागे पण लावलं नाही शेवगा. बघा समोर हा हे शेवगा लावला नाही, इथे पण मागे. तिथे खाली काकडी लावला नाही, त्या ठिकाणी काकडीचे बिया पण टाकल्या होत्या, ते पण रुजलेत चांगलं. इथे हळद लावलं नाही, फक्त खिरीत वगैरे टाकण्यासाठी पान जवळच्या जवळ काढता येईल असं जवळच्या जवळ लावला नाही तिने हळद, नारळीच्या इथेच. ह्या ठिकाणी पण तिने काकडीची वेल लावला नाही, काकडीची वेल पण चांगली झाली. आता ही काकडी खोपीवर सोडला नाही, खोपीवर जाईल. ही बाजूला खूप आहे आमची लाकडाची पूर्ण भरलेली. आणि हा माझ्या घराबाजूचा पूर्ण सीन आहे. हा बघा, ही मागची पडवी आहे टोटल माझी. आणि ह्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.